वाटेल ते करतो. गंमत मी सुरुवातीपासून सांगतोय, देव आणि संत हे कळण्याकरता तितकं मोठावं लागतं. तसंच परमात्मा जसं आपल्याकरता वाटेल ते करतात, तर संतही आपल्यासाठी काही ते करतात. म्हणून तुकोबारांचं किंवा संतांचं वर्णन पाहिलं आपल्या दोन्ही बाबतीत सापडतं. परमात्मा काय करतो, काही पण करू शकतो. करील ते काय, हे ज्ञानोबा बरं का, ज्ञानोबारांचं वर्णन आहे. करील ते काय, हे महाराज काही पण करू शकतात. संतही काही करू शकतात. तसं देवाचंही करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपले करुणेची साई करे वाई मजवरी. देवही आपल्याला आपल्याकरता सगळं करू शकतो. एक समान उदाहरण म्हणून तात्यांचं एक उदाहरण देतो. बाकी आता सगळं अभंगाचं चिंतन होणार नाही माझ्याकडून बरं का, मलाही कुठे येतं थोडंसं येतं बरं का, तरी पण समान उदाहरण म्हणून एक सांगतो. गुरुवारी तात्यांना देव कसा धावून आला आणि संतही कशी मदतीला आले, समान उदाहरण आहे. गुरुवारी तात्या पंढरपूरला कार्तिकीची वारी होती, शेवटची वारी ती तात्यांची. तात्यांनी सांगितलंच नाही कोणाला, फक्त आजीला सांगितलं, म्हणले मी दर्शनाला चाललोय, कोणाला सांगू नका, मला दर्शन घ्यायचंय. बरं हरकत नाही. तात्या निघाले आणि पुंडलिकरायापाशी आले. आता चालणं होईना, म्हणजे आपलं काही जमत नाही बाबा आता. इतकं ते घाट चढणं, मग ते रंगीत जाणं अवघड आहे ना. द्वादशीचा मला वाटतं वेळ होती ती दुपारीची, आहे की नाही. आता काय करावं, होत नाही म्हणले आता जाणं. तिथंच उभे राहिले. पुंडलिकराया नमस्कार केला. म्हणले आता पुंडलिकराया तुम्हीच नमस्कार सांगा, आमची ताकद नाही म्हणले आता पुढे येण्याची. असं म्हणूच तर पाठीमागे एक हात पडला. म्हणजे तात्या देवाचे दर्शन जायचं तुम्हाला, म्हणजे जायचं पण जमत नाही, चला म्हणले मी नेतो तुम्हाला, हाताला धरून नेतो म्हणले. हरकत नाही. त्यांनी हाताला धरलं बरं का. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असं आपण उद्धव घाटाला उतरायचो. उद्धव घाटापासून पुंडलिकरायाचं अंतर तसं पाहायला गेलं तर फारसं नाही बरं का. तात्यांसाठी होतं ते जरा जास्तच, पण तरी फारसं नाही. पण तिथून तो घाट चढणं, ती नामदेव पायरी, मग देवापाशी जाणं, तरी गर्दी किती असेल विचार करा. तात्या म्हणे त्यांनी मला हाताला धरलं, कधी घाट चढलो, कधी नामदेव पायरीपाशी आलो, कधी वरती गेलो, पत्ताच नाही. गंमत अशी झाली, गर्दीत असेल की ना, द्वादशीचा असेल, परवा काळ आम्ही काहीतरी भक्त असतीलच ना येण्या जाण्याचं दर्शन, पण त्यांनी तात्यांना एकदम नामदेव पासून आत नेलं. लोक तात्यांकडे पाहतात, तात्या लोकांकडे पाहतात, पण कोणीच काही बोलत नाही बरं का. असं नेलं एकदम ना, ते दारवापाशी नेलं. म्हणले तात्या जात म्हणले, जितक्या वेळ दर्शन घ्यायचं तितक्या वेळ थांबा. राहिलं ना तो तात्या पुढे जाऊन उभे राहिले. 5 मिनिटं तात्या तिथं उभे राहिले देवापाशी. म्हणजे मी मागं उभा आहे, तुम्ही बघा. देवाकडे पाहत राहिले तात्या. लोक येत आहेत जात आहेत. ते पोलिस पूर्वीच्या काळी ते त्या काळात ओढत होती, ढकलत होती, पण तात्यांना कोणीच काही म्हणत नव्हतं. म्हणजे काय, ह्याचा अर्थ असा आहे, तात्यांना सगळे दिसत होते पण तात्या कोणाला दिसत नव्हते असं आहे. आणि मग या अवस्थेत त्यांनी दर्शन घेतलं. बाहेर आले तर त्या गरुड खांबापाशी ते उभे होते. म्हणजे चला रुक्मिणी मातेपाशी नेतो. दर्शन घेतलं. म्हणजे तुम्ही घ्या, मी बाहेर उभा आहे बरं का, त्या दारापाशी. दर्शन घेतलं आणि तात्या बाहेर आली तर बाहेर कुणीच नाही बरं का. ज्या पुंडलिकरायापासून तात्या त्या रुक्मिणीपदे येऊ काही लक्षात आलं नाही. पुढचे 2 पावलं सुद्धा तात्यांना चालता येईल बरं का, चालणंच होत नाही. मग बराच वेळ तिथंच बसून राहिले. गुरुवार तात्यांचे नाते होते कटेकर, आहे की नाही. ते आले, त्यांनी पाहिलं, तात्यांना नेलं. इकडं प्रवचनाची वेळ झाली. भाऊ म्हणले तात्या कुठे बरं का, पत्ताच नाही. जी शोधाशोध झाली, मग ते सापडले, ते जाऊ द्या, मला ते चिंतन नाही सांगायचं. भगवंतानी मदत केली एक. दुसरं ज्ञानोबारांच्या बाबतीत तात्यांचं असंच झालं बरं का. आळंदीला गुरुवार तात्या गेले. जुना पूल आठवत असेल आळंदीचा, ते दगडी, तो जुना तेवढाच पूल होता त्यावेळेस. आणि तिथून इंद्रायणीतून त्या अहिल्याबाई धर्मशाळेत तात्या उतरायची. निघाले, भरपूर पिशव्या, भरपूर वजन, भरपूर सगळं होतं. निघाल्याच्या नंतर काय, चालता चालता त्या पुलापाशी एक दगड होता. तात्या म्हणले आपलं बसावं. म्हणले आता ताकद नाही आपली जायची, आपण जाऊ शकत नाही. बसून राहिले, अर्धा तास तिथं बसून राहिले. तेवढ्यात एक मनुष्य आला. मला तात्या मला ओळखला का? म्हणले काय? म्हणले आंबी जळगावचा आहे. कोण आहे? पाटलाचा मुलगा आहे. आंबेजवळचे पाटील होते ना, त्यांचा मी मुलगा आहे म्हणले. मी आलोय. बरं म्हणले, मग काय, चला म्हणले तुम्हाला नेतो मी, तुम्हाला जायचं ना. म्हणजे जायचं. एवढ्या सगळ्या पिशव्याकडे मी एकट्याने घातल्या
बरं का, सगळ्या पिशव्या घेतल्या आणि घेतल्यानंतर म्हणलं एका हाताला तात्यांना आणि एका हाताला आजीला धरलं, म्हणले चला. आणि तिथून त्याने हे नेलं त्या धर्मशाळेत नेऊन बसवल्याच्या नंतर म्हणले अरे कसं आलो आपण, म्हणजे आलो पायी चालत आलो, कळलंच नाही. बसवलं सगळं झालं, म्हणजे तात्या म्हणले काही ते खाऊन जा पिऊन जा. नाही म्हणले मला वेळ नाही, मला जाऊ द्या, परत दुसऱ्या दिवशी येतो, पण आज मला जाऊ द्या. झालं, तो गेला. आणि संध्याकाळी ते पाटील आले आंबेजळगावचे. तात्या म्हणले तुमचा मुलगा आलता का? म्हणजे नाही तात्या, मीच येतोय. आमच्या गावात सध्या फारशी येत नाही, आमचे 1-2 सोडून बाकी कोणी यायचे आमच्या गावात, कोणी येत नाही म्हणले. अरे म्हणले तुमचा मुलगा भेटला होता, असा मुलगा, त्याचं वर्ण नाही म्हणले तात्या, असा मुलगा माझा नाहीच. मग तात्यांना कळलं पंढरपूरला ज्यांनी आपल्याला दर्शन केलं तो परमात्मा पांडुरंगराय होता, आणि आळंदीत ज्यांनी आपल्याला मदत केली ते ज्ञानोबाराय होते. म्हणजे बास, आता तेव्हापासून तात्या म्हणले वारीत, आळंदीच्या वारीत माऊलीच्या जायचं नाही आणि पंढरपूरला पांडुरंगरायच्या वारीत दर्शनाला जायचं नाही. दोघांना त्रास द्यायचा कशाला, बरं का. मग परमात्मा वाटेल ते करण्याकरता धावत येतो, नाव घेता तो जवळी, बरं का. तसं संत सुद्धा तेच करतात, नाव घेता तो जवळी, देव परमात्मा संत करतात. आणि काय करतो, सगळं करतो. आमच्या वळत्या गाई धावे घरा, आमच्या करे रझारा, बरं का. 3 गोष्टी याच्यामध्ये लक्षात येतात. तो आमच्या घरी येण्याकरता धावतो, एक तो आमच्या गायी वळण्याकरता धावतो, आणि प्रसंगी आमच्या हेरझारा करतो. चिंतने वेळ नाही आता आपल्या हातात. काय करतो, आमच्या घरी येण्याकरता धावत येतो, आणि आमच्या गायी सुद्धा तसंच राखतो. आता गायी